पवारांचा पक्ष ब्लड इज थिकर दॅन वॉटर हे यातून दिसतंय का, हा माझा प्रश्न आहे की त्यांचा विश्वास यातल्या कुणावर नाहीये. पण म्हणजे त्यांना धोका आता शरद पवारांपासून वाटत नाही, त्यांना धोका रोहित पवारांपासून वाटत नाही, त्यांना धोका सुप्रिया सुळेंपासून इमिजिएट वाटत नाही, पण त्यांना इमिजिएटली असं वाटतंय की हे तिघं जण पहिले वागलं गेले. पण म्हणूनच मला असं त्याच्यामध्ये वाटतं की का आपण असं समजू नये की ह्याबद्दल सुद्धा सुनेत्रा पवारांना पवार कुटुंबातूनच कोणीतरी तो मार्गदर्शन करत असणार. म्हणजे या सगळ्या मागे शरद पवारांकडनंच या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतील. आणि इंटरेस्टिंगली मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाली की पश्चिम महाराष्ट्र हा कसा एकनाथ शिंदे लगेच कॅप्चर करायला निघालेले आहेत. मधल्या काळात झालेल्या जिल्हा परिषदा निवडणुका तिकडे आता अर्थात तुम्ही थेट लगेच राष्ट्रवादीसोबत सेम पातळीवर नाही जाऊ शकत, पण एकनाथ शिंदेने हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदे डॉमिनंट मराठा लीडर म्हणून ती एक स्पेस व्यापू इच्छित आहेत. हे सगळं जर आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हेच तर महाराष्ट्रातले प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. म्हणजे बंडामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंकरता तेच कारण सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवायला निघालेली आहे. वन ऑफ द रिझन्स अगेन. पण हाच मूळ मुद्दा आहे की तीच शिवसेना जर ती स्पेस व्यापून टाकत असेल आणि ते सुद्धा ज्या राष्ट्रवादीचा किल्ला समजला जातो त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर हा धोका अर्थात पवार स्वतः सुद्धा समजून आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसची आता तेवढी ताकद नाहीये. त्यामुळे हे किमान राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार हे समीकरण असंच अतूट राहावं. मध्ये भले या पवारांकडनं असू दे किंवा त्या पवारांकडनं. तुम्ही काल म्हणाले तसं की शरद पवार असे खूप काही ग्रजेस मनात ठेवणारे आहेत, खूप काही जुनं तर मग आता मी परत असं कधीच करणार नाही, असं कधी कधी शिवसेनेसारखं राजकारण करणारे ते नाहीये. ते बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला सुनेत्रा पवारांनी किंवा अजित पवारांच्या कुटुंबियांनी आपल्यासोबत पण मूळ मुद्दा तोच की त्याच्यामुळेच हा प्रश्न येतो की मग शरद पवार ह्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवतील की या राष्ट्रवादीला जमत नसेल तरी त्या राष्ट्रवादीला ते जमू दे. पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अतूट समीकरण असंच पुढे राहिलं पाहिजे आणि पवार आणि मराठा डॉमिनन्स हा सुद्धा तो राहिला पाहिजे. या सगळ्या कारणास्तव सुद्धा सुनेत्रा पवारांच्या सगळ्या हालचालींच्या मागे शरद पवार सुद्धा असतील असं पाहायला हरकत नाही. हा अँगल खूप इंटरेस्टिंग अशा करताय, कारण राहून राहून मला असं वाटतं रोहित पवारांकडे तू कागद पोचला